या संस्थेमध्ये समाजाने पण मागास असलेले आणि आर्थिक पण मागास असलेले असे विद्यार्थ्यांचे सगळे घटक आहे। आणि जिथं शिक्षण संस्था आहेत तिथं फक्त अभ्यासक्रम चालवण्याचंच काम होतं। मग या सगळ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये स्पर्धेमध्ये आपली संस्था कुठे आहे का? तर आज आपली संस्था कुठेच नाही। उच्च विद्याभूषित तुम्ही आहात, तुम्हाला शिक्षणाची जाण आहे, पण आपली दिशा नेमकी कोणती असली पाहिजे? धनधान्य साधन याचा पुरवठा करायचो, आता देशाला तरुणांचा पुरवठा करावा लागणार आहे। तर आपला जर का तरुण बाहेर गेला तर त्याच्या माध्यमातून फार मोठे फॉरेन करन्सी ही आपल्या देशाला मिळणार आहे। बंजारी समाजाला आजच्या तारखेला पालक जर का म्हणलं त्याची भूमिका निभावणारा कोणी राजकारणी माणूस मला दिसत नाही। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाची एकमेव एक संस्था आहे, ती नाशिकमध्ये आहे, क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था। आणि या शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ही येत्या 27 जुलै रोजी आहे। समाजामध्ये अतिशय नामांकित असलेली ही संस्था आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी चळवळ महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली होती, सामाजिक क्रांती, शैक्षणिक क्रांती, आणि त्या सगळ्या क्रांतीतून प्रेरणा घेऊन मुंबईमध्ये काम करीत असलेल्या, हमाली करत असलेल्या हमालांनी पैपै गोळा करून 1914 साली नाशिकमध्ये त्या शिक्षणासाठीच्या या उदात्त हेतूनं जमीन खरेदी केली आणि त्या ठिकाणी 1920 सालामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते या ठिकाणी वंजारी बोर्डिंग सुरू झालं। अतिशय उदात्त हेतू, बहुजन समाजातली ही सगळी शिक्षणापासून आजपर्यंत वंचित राहिलेला जो हा घटक आहे, या घटकातली पुढची पिढी ही शिक्षणाधिष्ठित झाली पाहिजे आणि काळानुरूप ती प्रगत झाली पाहिजे। किती उदात्त हेतू आहे। आणि या संस्थेची ही पंचवार्षिक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सत्तेमध्ये यावं असं प्रत्येक पॅनलला वाटतं खरं, पण का सत्तेत यावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण हा समाजाचा ठेवा आहे आणि केवळ एकट्या समाजापुरता मर्यादित नाही, हा राज्याचा, देशाचा आणि एकूण वैश्विक जी आपण प्रगती, विश्वकल्याणाच्या गोष्टी करतो त्याचा खरा तर पाया हा शिक्षण क्षेत्रामध्ये रचला जातो आणि म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे। आणि माझ्यासोबत हेमंत धात्रक जी आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये। पंचवार्षिक निवडणूक आहे, आपण 1999 पासून या सगळ्या संस्थेच्या कारभाराशी जोडले गेलेले आहात, आपण स्वतः उद्योजक आहात, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करता, बँकेचे चेअरमन म्हणून देखील आपण काम केलेलं आहे आणि संस्थेमध्ये सुद्धा सरचिटणीस म्हणून अतिशय चांगलं काम करण्याचा आपण प्रयत्न करत आहे। परंतु या निवडणुकीला सामोरं जात असताना एक काय विजन समोर ठेवून आपण पुढे निघाला आहे आणि 8,000 सभासद आहेत, 8,000 सभासदांनी ह्या संस्थेची चावी ही आपल्या हातात द्यावी असं का वाटतं? खरं तर आता या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरं जाताना ह्यापूर्वी ज्या काही निवडणुका झाल्या आणि आता ही जी निवडणूक आहे हिला खरं तर आता वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। खरं म्हटलं तर याच्या अगोदरच्या निवडणुका झाल्या तेव्हा आज स्वर्गीय तुकाराम दिघोळे यांची आठवण इथं काढणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या 4-5 निवडणुका झाल्या आणि दुर्दैवाने आज स्वर्गीय तुकाराम दिघोळे आपल्यात नाही आहे, स्वर्गीय NM आव्हाड साहेब आपल्यात नाही आहे, स्वर्गीय प्रल्हाद पाटील कराड साहेब आपल्यात नाही आहे, की तिघही ज्येष्ठ नसल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यामध्ये या निवडणुकी होताना कोणीही एक वरिष्ठ किंवा ज्येष्ठ मार्गदर्शक नसल्यामुळे ह्या निवडणुकांना वेगळं स्वरूप आलेलं आहे। आणि जेव्हा माझ्यासारखा व्यक्ती या पॅनलला सामोरं जातोय, निवडणुकीला सामोरं जातोय, त्यामुळे उद्देश असा आहे का साधारण आपल्या सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने एकूण ह्या 2020 साली जे नवीन शैक्षणिक धोरण ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि सुरू केल्यानंतर त्याचं पहिलं टार्गेट आहे 2030ला संपतंय। 2030 पर्यंत त्यांनी काहीतरी क्रायटेरियाज दिलेले, काहीतरी टार्गेट्स दिलेले आणि त्या वळणावरती ही निवडणूक होते। आज 2024ला निवडणुकीला सामोरं जाताना आपल्या हातात जेमतेम 6 वर्ष राहिलेले आणि या 6 वर्षामध्ये
ज्या वळणावर आज संस्था आहे त्या वळणावरनं जागतिक पातळीच्या स्पर्धेसाठी उतरवण्याकरता जे काही आमूलाग्र बदल करावा लागणार आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीकडे मी त्या पद्धतीने बघतोय. आणि साधारण मी त्या पद्धतीने माझे सगळे जे काही माझे सोबते आहे त्या सोबतींना सोबत घेऊन जे मला याच्यामध्ये शिक्षण संस्थेला एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक वेगळ्या वळणावरती घेऊन जाण्याकरता मदत करतील असे सगळे सोबत घेऊन या निवडणुकीसाठी मी एक आराखडा तयार केलेला आहे. आणि त्याच्यामुळं माझं व्हिजन जे आपण म्हटलात तर व्हिजन त्याच्यामागे एकच आहे. कारण एक मागासवर्गीय समाजाची ही संस्था आहे, वंजारी समाजाची. दुसरी गोष्ट, ह्या संस्थेमध्ये समाजाने पण मागास असलेले आणि आर्थिक पण मागास असलेले असे विद्यार्थ्यांचे सगळा घटक आहे. साधारण संस्थेचा पसार जर का बघितला तर जिल्ह्यामध्ये संस्था काम करते. साधारण प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ, तांत्रिक, फार्मसी असे सगळे कोर्सेस मिळून 70 विविध कोर्सेसमध्ये आपण काम करतो. 25,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. 1,000च्या वरती कर्मचारी त्यात काम करतात. जर का आपण आपल्या विद्यार्थ्यांचा जर का आपण आढावा घेतला तर 25,000 विद्यार्थी जे आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी मागासवर्गीय आहे. आणि मागासवर्गीय नुसतं नाही म्हणता येणार, तर ते त्यांच्या आर्थिक पण ते मागास आहेत. तर त्यामुळे अशा समूहाला नवीन शैक्षणिक धोरणाच्या साच्यामध्ये बसून त्यांना शिक्षण देण्यासाठी, त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी ही संस्था तयार आहे का, ही तयार होण्यासाठी काय लागेल, त्या पद्धतीने एक आम्ही आराखडा तयार केलेला आहे. आणि तो आराखडा घेऊन आम्ही समाजासमोर येत्या काळामध्ये जाणार आहे आणि आमचे सगळे विचार त्यांच्यासमोर आम्ही मांडणार आहे. जेणेकरून ज्या उद्दिष्टाने आपल्या पूर्वजांनी एक एक पै गोळा करून ज्यांना हमाली करण्याची वेळ आली, त्यांना असं वाटलं होतं का आमची पुढची पिढी हमाल नको व्हायला, आमची पिढी अधिकारी व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोन ठेवून एक वसतिगृह सुरू केलं होतं. त्या वसतिगृहाचं रूपांतर शिक्षण संस्थेत झालं. आणि ह्या वसतिगृहातनं, या शिक्षण संस्थेतनं असंख्य विद्यार्थी, ते फक्त समाजाचेच नाही इतर समाजाचे सुद्धा घडले गेले. पण त्या परिस्थितीनुरूप डिमांड वेगळी होती, काळ वेगळा होता. मात्र आता स्पर्धेच्या युगामध्ये पूर्णपणे झपाट्याने दिशा बदलते. त्यामुळे आपल्याला सुद्धा त्या दिशेने, त्या वेगाने आपल्याला जावं लागणार आहे. त्या दृष्टीने ह्या निवडणुकीकडे मी बघतोय. 2-3 गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला आता बोलताना. म्हणजे एक तर जागतिक स्पर्धेसाठी आपल्याला तयार व्हायचं आहे, हा एक उल्लेख होता. आणि एक विजन डॉक्युमेंट आणि एकूणच ही संस्था जी आहे ज्या घटकाला रिप्रेझेंट करते, हे 2-3 विषय. पण एका घटकाकडे मी येतो. जागतिक स्पर्धेला तर आपल्याला भिडावंच लागणार आहे. म्हणजे आपली जी शिक्षण व्यवस्था आहे आणि बाहेरच्या प्रगत राष्ट्रांमधली जी शिक्षण व्यवस्था आहे याच्यामधली जी दरी आहे, जो गॅप आहे, तो भरून काढण्यासाठी नवीन शिक्षण धोरण अंमलात आणण्याची गरज आहे असं सरकार वारंवार सांगतं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेला तयार करणं म्हणजे नेमकं काय आहे? तुम्ही कसं बघता ह्या गोष्टीकडे? हे शिक्षण धोरण जे अंमलात आणायचं आहे, म्हणजे आज तुमच्याकडं तुम्ही उल्लेख केला की 1,000हून अधिक कर्मचारी काम करतात. तर सातत्यपूर्ण त्या कर्मचाऱ्यांना अपडेट करणं, कुशल मनुष्यबळ तयार करणं, तयार ठेवणं आणि त्या स्पर्धेला भिडणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्यात त्याच्यामध्ये. मग ह्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या संस्थेकडे आहेत का, किंवा असण्याची आवश्यकता किती? आणि भविष्यामध्ये ते जर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नक्कीच त्याच्यासाठी आता आज जर का तुम्ही मागच्या काळामध्ये बघितलं असेल, महाराष्ट्र सरकारकडे किंवा भारत सरकारकडे जर्मन, जपान ह्या 2 देशाने तरुणांची नोंद केली, आम्हाला तरुण पाहिजेत. त्यांची त्याच्यामध्ये महत्त्वाची अट अशी होती का त्या तरुणांना किमान एक फॉरेन लँग्वेज येणं हे बंधनकारक आहे. जर का त्यांना जर्मनमध्ये त्यांचा रोजगार हवा असेल तर त्यांना जर्मन लँग्वेज येणं गरजेचं आहे. त्यांना जपानमध्ये त्यांना रोजगार हवा असेल तर त्यांना जॅपनीज येणं गरजेचं आहे. मात्र त्यांची डिमांड किती होती? नुसत्या एका जर्मन राष्ट्राने 5 लाख तरुणांची डिमांड ही नोंदवलेली आहे. आणि 5 लाख तरुणांना त्यांच्या पूर्ण पिढीपर्यंत ते त्यांना रोजगार आणि त्यांच्या शिक्षणाभिमुख कामकाज रोजगार देण्यासाठी ते तयार आहेत. कारण आज आपल्या भारत देशाकडे तरुणांचा देश म्हणून बघितलं जातं. जगामध्ये तरुणांची फार मोठ्या प्रमाणे क्रायसिस आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे आज आपण फक्त पूर्वी बघत होतो तर आपण इतर धनधान्य साधन याचा पुरवठा करायचो. आता देशाला तरुणांचा पुरवठा करावा लागणार आहे. आणि भारत हा एकमेव देश असा आहे का त्याच्यात तरुणांची फार मोठी संख्या आहे. मग आपण फक्त तरुणांचा पुरवठा करण्यासाठी बसलोय का? तर अजिबात नाही. तर आपला जर का तरुण बाहेर गेला तर त्याच्या माध्यमातून फार मोठे फॉरेन करन्सी ही आपल्या देशाला मिळणार आहे. त्याचा इफेक्ट आपल्या GDPवर होणार आहे.
त्यामुळे दोन्ही सरकार हे फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर काम करत आहे. मग या सगळ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये आपली संस्था कुठे आहे का? तर आज आपली संस्था कुठेच नाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं पुणे विद्यार्थ्यांचं माहेरघर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे. जे काय पहिले डेव्हलपमेंट होतात भारतात त्यातलं पुणे विद्यापीठ आपलं हे साधारण 1 नंबरला लागतं. तर पुणे विद्यापीठ भारतासाठी 1 नंबरला आहे, पण जगामध्ये पुणे विद्यापीठाचा नंबर 100मध्ये सुद्धा येत नाही. त्यामुळे तसं म्हटलं तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये फक्त आपली संस्थाच नाही तर आपला देशसुद्धा बऱ्यापैकी अजून स्पर्धेमध्ये मागे आहे. बरोबर. तर आज जेव्हा मला व्ही एन नाईक शिक्षण संस्थेला हे सर्व द्यायचं आहे, तर तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. माझ्याकडे जो कर्मचारी वर्ग आहे मला त्यांना पहिले ट्रेन करावं लागणार आहे. त्यांना व्यवसायाभिमुख बदललेल्या परिस्थितीनुरूप त्यांनी जे क्वालिफिकेशन ॲक्वायर केलं त्या काळामध्ये ती त्या काळाची गरज होती. मात्र आता दिशा बदललेली आहे. आज आपण जर का बघितलं तर कुठलंही एज्युकेशन, मग ते लॉ असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, त्या काळामध्ये त्याच्यामध्ये बरेचसे बदल होत गेलेले आणि आज तर फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले. आता एक साधारण 50 वर्षापूर्वीचा जो इंजिनियर पासआउट झाला त्यांनी जे अभियांत्रिकीचा अभ्यास केलेला आहे आणि आज जो इंजिनियर पासआउट होतो जेव्हा तो त्या इंजिनियरशी बोलतो तेव्हा ते एकमेकाला कम्पेट करू शकत नाही. आज एखादा डॉक्टर DNB डिग्री होऊन बाहेर पडतो आणि पूर्वी जर का 50 वर्षाचा डॉक्टर त्याच्याशी बोलायला लागला तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडून त्याला शिकावं लागतात. बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहे. त्यामुळे मी या संस्थेकडे बघताना साधारण जे पायाभूत सुविधा आहे ती संस्थेकडे उपलब्ध आहे. 20 एकर केंद्रस्थानी जागा आपल्या पूर्वजांनी घेऊन ठेवलेली आहे. इमारती आपण बांधून ठेवलेल्या आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये आपल्या समाजाची जागा आहे, तिथे आपण संस्था बांधू शकतो. विद्यापीठाने तुम्हाला बरेचसे टूल्स दिलेले, त्या माध्यमातून तुम्ही नवीन नवीन कोर्सेस सुरू करू शकतात. आपली वाटचाल ही आता विद्यापीठाच्या दिशेने आपल्याला सुरू करावी लागणार आहे. शासनाला कुठलाही शिक्षणाचा भार स्वतःवर घ्यायचा नाही आहे. त्यांनी तुम्हाला 2030ची डेडलाईन दिलेली आहे स्वायत्त होण्याकरता. तुम्ही 2030पर्यंत स्वायत्त झाले तर तुमचं ते अभिनंदन किंवा तुम्ही त्यांना ते वेलकम करणार आहे. मात्र 2030पर्यंत तुम्ही स्वायत्त होऊ शकले नाही तर दुर्दैवाने तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या संस्थेमध्ये विलीन होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे कदाचित ही जी शिक्षण संस्था आहे, हे जे डोंगरे वंजारी वसतिगृह होतं, वंजारी बोर्डिंग होती, हे फक्त शिक्षणाचं केंद्र नव्हतं. हे कुठेतरी आपल्या पूर्वजांची एक अस्मिता होती, आपल्या पूर्वजांचा एक सिम्बॉल होता, एक वंजारी समाजाचं मानाचं पान होतं. त्यामुळे त्या शिक्षण संस्थेकडे बघताना आपण फक्त शिक्षण संस्था न बघता आपल्या पूर्वजांनी जो काही ठेवा आपल्यासाठी ठेवलेला आहे तो आपण पुढच्या पिढीकडे कसा घेऊन जातोय, आपल्या पुढच्या पिढीच्या ताब्यात कसा देतोय, याची खरं तर काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी ह्या शिक्षण संस्थेच्या पायाभूत सुविधांबद्दल पूर्णपणे आपल्याकडे आहेत. नवीन पायाभूत सुविधा आपल्याला सुरू कराव्या लागणार आहेत, नवीन नवीन कोर्सेस आपल्याला सुरू करावे लागणार आहेत. त्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते आपल्याला सुरू करावं लागणार आहे. आणि नक्कीच जे शिक्षण घेऊन मुलं बाहेर पडणार आहेत त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण तुम्हाला द्यावं लागणार आहे. तो फक्त डिग्री झाला म्हणजे त्याला रोजगार मिळेल असं नाही. सुशिक्षित बेरोजगार आपण बघतो लाखोच्या संख्येने आज आपल्या भारतामध्ये आहे. डिमांड एकीकडे भरपूर आहे, एकीकडं सुशिक्षित बेरोजगार आहे. ही जी गॅप आहे डिमांड आणि सप्लायमधली, इंडस्ट्रीला आवश्यक असलेला वर्ग आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेला वर्ग याची मधली जी दरी आहे, या दरीला ब्रिज म्हणून आपल्याला एक फार मोठ्या प्रमाणात कनेक्ट करावा लागणार आहे. आणि तो कनेक्ट आपल्या संपर्कामधले जे इंडस्ट्रियलिस्ट असतील, आपल्या संपर्कातले जे शिक्षण तज्ज्ञ असतील, या सगळ्यांची मदत घेऊन तो ब्रिज आपल्याला कनेक्ट करावा लागेल आणि आपल्याला त्या ब्रिजवरनं ह्या नवीन पिढीला एक नवीन दिशेने घेऊन जावं लागणार. फार महत्त्वाचा विषय तुम्ही उपस्थित केला. मी त्याच्याकडे खरं येणारच होतो, पण तरी तुम्ही स्वतःहून त्या विषयाला स्पर्श केला. म्हणजे विद्यार्थी आपल्याकडे खूप मोठ्या संख्येने आहेत, कारण आपण भारतामध्ये तरुणांची संख्या खूप आहे, जे तुम्ही आत्ता बोललाच. आणि ह्या तरुणांच्या हाताला जर रोजगार द्यायचा असेल तर रोजगार उपलब्ध आहे, पण ते कुशल मनुष्यबळ नाही म्हणून त्याला रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती. आपण स्वतः व्यावसायिक आहात, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी अगदी जवळून बघत असाल. आणि जिथं शिक्षण संस्था आहेत तिथं फक्त अभ्यासक्रम चालवण्याचंच काम होत आहे. मग असे कुठले अभ्यासक्रम आहेत? म्हणजे आता एक उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं एक क्षेत्र नव्यानं विस्तारत आहे आणि ते एवढ्या वेगानं विस्तारत आहे. बऱ्याचदा 2 गोष्टी बोलल्या जातात की अनेकांचे रोजगार जाणार आहेत, परंतु त्याच ठिकाणी नवीन रोजगारसुद्धा तेवढ्याच संख्येनं निर्माण होणार आहेत. म्हणजे हा जो एक बोलण्यामधला जो विसंवाद आहे, जो गॅप दिसतो आपल्याला, हा कुठंतरी चुकीचा वाटतो. कारण ज्यावेळेस संगणक येणार होतं, कॉम्प्युटर येणार होतं, त्यावेळेस हीच ओरड आपल्याकडं केली होती. पण त्यानंतर आज 30-40 वर्षात आपण हे बघितलं की संगणकानं अनेक तरुणांना रोजगार दिला.
तर आपल्याकडे हे संस्था आहे आणि ज्याचा उल्लेख आपण असं केला की आपल्याला आता विद्यापीठाकडे जायचं, तर ते विद्यापीठाकडे नेण्यासाठीचे काय प्रयत्न, म्हणजे आता निवडणुकीला सामोरं जाताना जे 8,000 सभासद आहेत, समाज आहे, मोठ्या प्रमाणात तरुण आहेत, तर यांना काय आश्वस्त तुम्ही करू शकता किंवा हे काय करायचं आहे नेमकं आपल्या संस्थेचं? जे तुम्ही म्हटलं की अमूल्य ठेवा आहे, त्याला जपायचं आहे, पण जपायचं म्हणजे नेमकं काय, कुठल्या दिशेनं आपल्याला गेलं पाहिजे? उच्च विद्याभूषित तुम्ही आहात, तुम्हाला शिक्षणाची जाण आहे, पण आपली दिशा नेमकी कोणती असली पाहिजे, समाजाला काय सांगा? माझी दिशा याच्यामध्ये असं आहे का, एक साधारण पहिली जी पायरी ती क्लस्टर विद्यापीठ, क्लस्टर युनिव्हर्सिटी या माध्यमातून आपल्याला जावं लागणार आहे. त्याच्यासाठी किमान 3 कॉलेजेस तुमचे स्वतःचे पाहिजे. तर आपल्या संस्थेचे जे आहेत त्याला जो दुसरा क्रायटेरिया आहे, तुमचं एखादं कॉलेज त्यातलं ए ग्रेड नॅक पाहिजे. तर साधारण आमच्या 3ही कॉलेजच्या ज्या नॅक मागच्या वेळेस झाल्या त्या जवळपास ए ग्रेड येऊन थांबलेल्या आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अगोदर आपले जे काही कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसच्या ज्या नॅकला आपण सामोरं जाणार आहे तर त्या तुमच्या अ वर्गामध्ये कशा येतील ते आपल्याला त्याचा दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने ऑलरेडी आपण प्रवास सुरू केलेला आहे. त्यामुळं आपल्याला पहिली पायरी आपल्या का आपलं नॅक 3ही कॉलेजचं जे आपले 2 वरिष्ठ महाविद्यालय आणि एक अभियांत्रिकी महाविद्यालय, हे 3 महाविद्यालय आपल्या कॅम्पसमध्ये आहे. फार्मसी महाविद्यालय जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अंतर्गत आपलं येतं आणि हे बाकीचे 3 महाविद्यालय जे आहेत ते आपले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येतात. एक आपलं सेल्फ फायनान्स वरिष्ठ महाविद्यालय आहे ते पण पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येतं, पण त्याला सुरू होऊन 2च वर्ष झालेत. तर मात्र हे जे काही कॉलेजेस आपले सिनियर कॉलेजेस आपण सुरू केलेले हे कॉलेज आपल्याला वेल इक्विप्ड करावं लागतील. बट ऑब्वियस त्याच्यासाठी मी बोलल्याप्रमाणे मग तुम्हाला स्टाफला अपग्रेड करावं लागेल, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करावं लागेल. तर त्याच्या आपण जवळपास आपण आहोत आणि एकदा आपण ते ॲक्वायर केलं तर आपण क्लस्टर विद्यापीठाच्या क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल. आणि क्लस्टर विद्यापीठाच्या दृष्टीने तुमचा प्रवास एकदा सुरू झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये बरेचसे दालनं तुम्हाला खुले होणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा वेगळ्या विद्यापीठांबरोबर टायअपसुद्धा करू शकणार आहे. कदाचित वेळ प्रसंग आला तर तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीजबरोबर पण टायअप करू शकणार आहे. जे कोर्सेस आज तुमच्या विद्यापीठामध्ये किंवा तुमच्या संस्थेमध्ये अवेलेबल नाही आहे ते शहराच्या दुसऱ्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल असतील तर त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्हाला करार करण्याची मुभा मिळणार आहे. त्याच्यामुळं आपलं प्लॅनिंग असं असलं पाहिजे का जे मी करू शकतो ते मी तयार करायचं, जे माझी कॅपॅसिटी नाही ते दुसरा करू शकतो मी त्याच्याशी टायअप करायचं. म्हणजे माझ्याकडे जे उपलब्ध आहे ते त्याला मी द्यायचं, त्याच्याकडे उपलब्ध ते मी त्याच्याकडनं मी घ्यायचं, जेणेकरून त्याचं नॉलेज माझ्या विद्यार्थ्यांना मी देऊ शकेल आणि माझ्या विद्यार्थ्यांना त्यांचं नॉलेज मिळालं तर बट ऑफिस माझ्याकडे जी एक्सपर्टीज आहे ती मी त्या विद्यापीठाला किंवा त्या संस्थेला देऊ शकेल. असे नाशकातल्या ज्या संलग्न संस्था आहेत, मग गोखले एज्युकेशन असेल, मराठा विद्याप्रसारक समाज असेल, भोसला मिलिटरी स्कूल असेल, तर मागच्या काही काळामध्ये आम्ही बरेचसे उपक्रम एकत्र येऊन केलेले आहेत. आणि साधारण नाशिकमध्ये तसा ट्रेंड आहे का जरी वेगवेगळ्या संस्था असल्या तर हँड टू हँड एकत्र येऊन ते काम करण्यामध्ये बरेच जण तयार असतात. कारण सगळ्यांकडेच इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा तर असताच असं नाही आहे. पण येत्या काळामध्ये जेव्हा आपण जरा मोठ्या विद्यापीठाशी जेव्हा स्पर्धा करणार आहोत तेव्हा कुठलीही संस्था एकदम मोठं विद्यापीठ होणार नाही आहे. तिला मोठं विद्यापीठ होण्याकरता काहीतरी काळ जावा लागणार आहे. तो काळ जाईपर्यंत तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप जावं लागणार आहे. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना वेल इक्विप्ड करण्याकरता मला ज्या ज्या संस्थांची मदत घ्यावी लागेल त्या संस्थांबरोबर मी टायप करेल. एक तर नक्कीच आहे का नुसतं ग्रॅज्युएट होऊन नुसतं पदवीधर होऊन तो बाहेर पडून त्याला रोजगार मिळणार नाही आहे. तर त्याचा रोजगार मिळण्याकरता जे नवीन शिक्षण धोरणामध्ये जे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहे त्या अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी दिलेल्या आहे. नवीन काय अभ्यासक्रम पण त्याचा नवीन अभ्यासक्रमाबरोबर एखादा मुलगा इंजिनिअरिंग करतोय तर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर तो पासआउट झाला तर त्याला एक मध्ये गॅप पाहिजे असेल काही आर्थिक कारणामुळे तर तो गॅप घेऊ शकणार आहे. त्याला एक डिप्लोमाचा ग्रेड मिळणार आहे. परत त्यांनी 2 वर्ष पूर्ण केले तर अजून त्याला एक प्रमाणपत्र मिळणार आहे. पूर्ण कोर्स त्यांनी केला त्याला पूर्ण प्रमाणपत्र मिळणार आहे. एक क्रेडिट बँक त्याची ओपन होणार आहे, क्रेडिट अकाउंट त्याचं ओपन होणार आहे आणि त्याचे क्रेडिट्स तिथं जमा होणार आहेत. म्हणजे तो त्याचं शिक्षण स्टेप बाय स्टेप अचीव करू शकतो. कारण माझ्याकडे जे विद्यार्थी आहे त्यांना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, त्यांची आर्थिक ते परिपूर्ण नाही आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण 1 स्टेज घेणं कधी कधी शक्य पण होणार नाही आहे. बरोबर. तर त्या मुलांकरता ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. आणि एक कोर्स पूर्ण करत असताना तो त्यांना इतर व्यवसायभूमिक जे कोर्सेस आहे ते सुद्धा करता येईल, ते सुद्धा करता येणार आहे. पण तसे काय आपण शॉर्ट स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स आहेत ते आमच्या दोन्ही 3 कॉलेजेसमध्ये आम्ही ते सुरू केलेले ॲडॉक बेसिसवरती. मात्र आता पुढच्या काळामध्ये आपल्याला ते 6 महिन्याचे कोर्सेस, वर्षाचे कोर्सेस, मग मोबाईल रिपेअरिंग असेल, प्लंबिंग असेल, वेगवेगळ्या टाईपमधले कन्स्ट्रक्ट मॅनेजमेंटमधले काही कोर्सेस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटेलेक्च्युअल ज्यादा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तुम्ही जो
विषय घेतला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नॉट ओन्ली फॉर वन ब्रँच, ते इतर ब्रँचेस सुद्धा ते वापरू शकणार आहे. आता त्याचा आम्ही जो आमचा 30चा कोटा होता तो आम्ही आता 60वर नेलेला आहे ह्याच वर्षी. त्याच्यानंतर आम्ही ह्या वर्षी IT इन्कॉर्पोरेट केलं, जो IT आमच्याकडे नव्हतं. ह्या वर्षी आम्ही इंजिनिअरिंगला MBA कॉलेजची परवानगी आम्हाला मिळाली. तर इंजिनिअरिंगचे मुलं पासआउट होताना MBA सुद्धा त्यांना करता येणार. आता ग्रॅज्युएट झाल्याबरोबर MBA करायला पाहिजे का, तर अजिबात नाही. आम्ही ती पण मुभा त्यांना देणार आहे. तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, 2 वर्ष काम करा, प्रोबेशनमध्ये करा, कुठं तुम्हाला रोजगारासाठी करा आणि मग तुम्ही MBAला जॉईन करा. फक्त आता भारतात असलेल्या MBAच्या सिलेबसवर आपण अवलंबून राहणार आहे का? बरेचसे मुलं विदेशात जातात. तर मग आपल्या MBA कॉलेजला विदेशातल्या काही फॅकल्टीज आपल्याला ॲडॉप्ट करता येतील का, त्यांच्याबरोबर आपल्याला काही टायप करता येईल का? तर तसा टायपसुद्धा आपला बऱ्याचशा ठिकाणी होऊ शकतो आणि तो खूप लो कॉस्टमध्ये होऊ शकतो. कारण त्या लोकांना सुद्धा फक्त अर्थार्जन हा विषय नाही आहे त्यांचा. मग आम्ही जे सांगितलं, जपान असेल किंवा जर्मन असेल, तर ते लोक त्यांचं इंटेलिजन्स आपल्याला द्यायला तयार आहे. का त्यांना मनुष्यबळ पाहिजे आणि ते मुलं त्यांच्याकडे जाऊन शिकले पाहिजे असं काही नाही आहे. त्यांनी एक्सपर्टीज देऊन ते आपल्याकडे जरी शिकले तर शेवटी त्यांना ते मॅन पॉवर पाहिजे. बरोबर. आणि आपल्याकडे सुद्धा बऱ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आपली काही मंडळी जर का बाहेर गेली तर इथं जे राहणारे लोक आहेत त्यांना रोजगार अवेलेबल होईल. इथून जे बाहेर जाणार आहे ते काही लोकांना हात देऊन बाहेर घेऊन जातील. आपल्या देशाला त्याच्यामधनं आर्थिक, तुम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे फॉरेन करन्सी होणार आहे. त्याच्यामुळे हे एकंदरीत सगळा जो काही विषय आहे पुढचा विद्यापीठाकडची जी वाटचाल आपण म्हणतो क्लस्टर युनिव्हर्सिटी, ही त्या माध्यमातून आपल्याला पहिले प्रवास करावा लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आमचा जो काही मास्टर प्लॅन केलेला आहे ह्या पुढच्या 5 वर्षातच आम्ही तो करणार आहे, विदिन नेक्स्ट 5 इयर्स. मग त्याच्यामध्ये एकदम एका पहिल्या वर्षी होईल का, तर नाही होणार. तर पहिल्या वर्षी आमच्याकडे जे काही कॉलेजेस आहेत त्यांना आम्ही वेल स्ट्रेंथन करू, आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही प्रॉपर वेल इक्विप करू, त्यांना नॉलेज करू. त्याच्यानंतर आमच्याकडे जे प्रिमायसेस अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मग पॅरामेडिकल कोर्सेस असतील, इतर काही अभ्यासक्रम असतील, काही क्लस्टर विद्यापीठाला तुम्हाला मदतीला होणार आहे. तुमच्या विद्यापीठाच्या अंतर्गत बरेचशा लोकांना चॉईस मिळणार आहे, तर दोघं तुमच्या विद्यापीठामध्ये येणार आहे. तुमच्या विद्यापीठामध्ये मेडिकलमधलं तुम्हाला एज्युकेशन द्यावं लागेल, इंजिनिअरिंगमधलं एज्युकेशन द्यावं लागेल, लॉमधलं एज्युकेशन द्यावं लागेल, लिटरेचरमध्ये सुद्धा तुम्हाला एज्युकेशन द्यावं लागेल. आणि त्याच्या पलीकडे छोटे छोटे जे कोर्सेस आहे ते कोर्सेस मुलं पासआउट होऊन लगेच त्यांना रोजगार मिळेल असं पण तुम्हाला एज्युकेशन द्यावं लागणार आहे. आणि मुलींची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता पूर्वी मुलींकडे बघताना वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं, मात्र आता मुलींना सुद्धा जेव्हा त्यांचा लाईफ पार्टनर बरोबर ते लग्न करतात जातात तर त्यांच्या फक्त नवऱ्याच्या उत्पन्नातनं त्यांचं घर चालत नाही. वाढलेले खर्च फार मोठे वाढलेले. त्यामुळे त्या मुलीला सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहणं हे गरजेचं असतं. आणि कुटुंबामध्ये तिला आता तिच्या नवऱ्याचं इतकं बरोबर काम करून आपल्या कुटुंबाला तिला मदत करावं लागते. त्यामुळे मुलींकरता सुद्धा एक आम्ही स्पेशल आराखडा त्यात तयार केलेला आहे. एकूणच सर्वगुण संपन्न संस्था करण्यासाठीचा रोडमॅप आपल्याकडे आहे. बरोबर. हे सगळं तुम्ही इतकी मांडणी केली आहे, पण राजकारणाबद्दल एकही शब्द तुम्ही बोलले नाही, म्हणून मी तुम्हाला परत त्याच्याकडे घेऊन येतो. कारण आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहे. एकही उल्लेख न करण्यापाठीमागचा हेतू एक असू शकतो की न उल्लेख करताच अनुल्लेखानं आपण एखाद्याला मारतो. दुसरी एक बाजू असते की आपण सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला जायचं, कारण संस्था समाजाची आहे आणि ही कुणा एकट्याची मालकी नाही आहे. समाजाचा हा ठेवा आहे, अमूल्य ठेवा आहे, त्याला एक परंपरा आहे. आणि ही परंपरा, हा ठेवा आपल्याला पुढं न्यायचा असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. इलेक्शन होत राहतील, पुढेही होत राहतील, मागेही झालेले आहेत, परंतु हे करत असताना कुठं दुजाभाव न होता सगळ्यांना सोबत घेऊन जा. तुमची कशी कल्पना? आमची कल्पना, हा पॅनल करताना ह्याच्यासोबत माझ्यासोबत ॲडव्होकेट तानाजी जाय भावे माझ्यासोबत पॅनल करताय. मी सांगितल्याप्रमाणे बरीचशी शिक्षित मंडळी मी माझ्या पॅनलमध्ये घेतलेले. त्याच्यात पॅनलचं कॉम्बिनेशन करतानाच साधारण ज्या जुनं ज्यांनी संस्थेत काम केलेलं आहे असे सगळे ज्येष्ठ लोक मी माझ्याबरोबर घेतलेले. मग ॲडव्होकेट PR गीते असतील, दिगंबर गीते असतील, दामोदर मानकर असतील, हे जुनी मंडळी आम्ही बरोबर घेतलेली. आणि तरुण मंडळीसुद्धा आम्ही घेतलेले. काही इंजिनियर्स घेतले, काही आर्किटेक्ट्स घेतलेले, काही डॉक्टर्सला आम्ही आमंत्रण दिलेले. 29 जणांचा पॅनल आहे. 29 जणांच्या पॅनलचं कॉम्बिनेशन करताना साधारण पुढच्या पिढीच्या हातात देताना सुद्धा ती पिढी आमच्यासोबत ट्रेनिंग तिला मिळालं पाहिजे, पुढे ते संस्था घेऊन गेले पाहिजे. तर असा पण एक दृष्टिकोन ठेवलेला आहे. आणि आम्ही एक ठरवलेलं आहे, सामोरं जाताना पॅनल 2 होतील, 3 होतील, किती लोक मैदानात उभे राहतील, ही बिनविरोध होईल नाही होईल, तर समोरच्यांवरती कुठली कॉमेंट्स किंवा कुठले आरोप, कुठले प्रत्यारोप आपल्याला करायचे नाही आहे. कारण ही सामाजिक संस्था आहे. समोरच्या पॅनलमध्ये उभे असणारे लोकसुद्धा आपले समाजाचे आहे, आपले नातेवाईक आहे. सर्वच वंजारी समाजाची संस्था असल्यामुळे सर्व वंजारी समाजाचेच मंडळी उभी आहे.
ते एकमेकाचे नातेवाईक आहे. इलेक्शन 27 तारखेला संपणारे 28 पासून परत आपल्याला एकमेकाकडे जावं यावं लागणार आहे सुखदुःखाला. त्यामुळं आपलं धोरण एवढंच आहे का आम्हाला असं वाटतं का मी केलेलं कॉम्बिनेशन, आम्ही केलेला पॅनल हा जास्त चांगल्या गतीने समाजाला न्याय देऊ शकेल असा माझा समज आहे. याच्यापेक्षा अजून कोणाकडे काही एक्सपर्टीज असतील तर त्याचं आमंत्रण वेलकमच आहे. आणि मग तुम्हाला जे मी सांगितलं, खंत व्यक्त केली, वंजारी समाजाला आजच्या तारखेला पालक जर का म्हटलं त्याची भूमिका निभावणारा कोणी राजकारणी माणूस मला दिसत नाही. जे काही ज्येष्ठ व्यक्ती होता, दुर्दैवाने मागच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं. मी दिगोळे साहेबांचा उल्लेख केला, मी आव्हाड साहेबांचा उल्लेख केला, मी प्रल्हाद पाटील कराडांचा उल्लेख केला. आमचे ॲडव्होकेट सुदामदाजी सांगळे या संस्थेचे फाउंडर अध्यक्ष होते, त्यांचा उल्लेख केला. मागच्या 5 वर्षामध्ये ह्या तिघांचं निधन झालं. चौघांचं पण निधन मागच्या 5 वर्षात झालेलं आहे. म्हणजे मागच्या निवडणुकीला ते होते, फक्त आव्हाड साहेब नव्हते, बाकी तिघं होते. तुम्हाला आणतो, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संस्थेवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद होते. नाशिकमध्ये आल्यानंतर असं एकही दिवस झाला नाही किंवा असं एकही वेळ गेली नाही काय साहेब संस्थेमध्ये 15 मिनिटासाठी होणार आले नाही आणि चौकशी केली नाही. शासन दरबारी असलेले असंख्य प्रश्न हे मुंडे साहेबांनी मार्गी लावलेले. आज पंकजांच्या माध्यमातून आपल्याला त्याची मदत होते. मग धनंजय मुंडे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, समाजाचा जो नेता विधान भवनामध्ये आहे तो नक्कीच मदत करतो, करत नाही असं नाही आहे. पण शेवटी ती मंडळी सर्व, त्यांचं जितेंद्र आव्हाडांचं कार्यक्षेत्र ठाणा आहे, पंकजाताई धनंजय मुंडेंचं कार्यक्षेत्र मराठवाडा आहे. त्यामुळे नाशिकला असं ज्येष्ठ कोणी, आता योगायोगाने 3 आमदार स्थानिक ठिकाणी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोरभाऊ दराडे, आमदार सुभाषजी कांदे हे विधान भवनात आहे. त्यांना कामं सांगितले, कामं करतात, पण त्या संस्थेमध्ये त्यांचा सहभाग नाही आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला संस्था पुढे घेऊन जाताना आज राजश्री आपल्याला अजिबात नाही. त्यामुळे इतर संस्थेच्या तुलनामध्ये आपल्या विकासाची गती ही कुठेतरी मंदावलेली आपल्याला दिसते. कारण राजश्रेयाशिवाय खरं तर काम होतच नाही. पण दुर्दैवाने आज आपल्याला आपला राजश्रेय स्वतः शोधायचा आहे. त्याच्यामुळे योगाने आज समजा विश्वनाथ कराडांच्या माध्यमातून MIT आपण उभी राहिलेली बघितलेली, ॲडव्होकेट भास्करराव आव्हाडांचा उल्लेख करावा, त्यांच्या माध्यमातून उभी राहिलेली बघितलेली. आज त्या संस्थेला मागच्या 40 वर्षामध्ये विद्यापीठाच्या पलीकडून आंतरराष्ट्रीय विद्यापीठापर्यंत ती संस्था गेलेली आहे. तर त्या संस्थेची काही आपल्याला मदत घेता येईल का, हा पण आपल्याला विचार करावा लागेल. त्यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागेल. जे आपल्या विचाराचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागेल. त्यांचे आपल्याला एक्सपर्टीज बरोबर घ्यावं लागेल. आपणच सर्व काही करू शकतो का, तर अजिबात नाही आहे. आपल्याकडं सगळं जे साधन सामुग्री आहे तिला एक लिमिटेशन आहे. शेवटी आज आपण एक मेडिकल कॉलेज काढायचं म्हणलं तर 500 कोटीचा प्रकल्प आहे. तो आज आपल्याला परवडणारा नाही आहे. पण डायरेक्ट मी मेडिकल कॉलेज नाही करू शकलो, पण BHMS आहे, BAMS आहे, काही त्याचे डिप्लोमा कोर्सेस आहे, काही पॅरामेडिकल कोर्सेस आहे, जे माझ्या संस्थेला परवडणार आहे आणि मी समाजाला देऊ शकणार आहे. अशा कोर्सेसचं डिझाईन नक्कीच केलं पाहिजे. स्टेप बाय स्टेप. नर्सिंग कॉलेज आहे. नर्सिंगची डिमांड इतकी आहे जगामध्ये का जगामध्ये जवळजवळ ज्या नर्सेस काम करतात त्यातल्या 50% नर्सिंग हे भारतातनं जातं आणि त्यातला मेजर क्वांटम केरळमधनं जातो. आजही नुसते नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये पण नर्सेस पाहिजे, तर त्याचा प्रचंड तुटवडा आपल्याला दिसतो. मागच्या कोविडच्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याला अनट्रेंड नर्सेसला शेवटी डिप्लॉय करावं लागलं. त्यामुळे नर्सिंगला प्रचंड डिमांड आहे. म्हणजे नर्सिंगचा डिप्लोमा, नर्सिंगचा डिग्री कोर्स हा माझी जी बँकवर मी काम करतो त्याचं माझं हॉस्पिटल जे आहे नामकोर चॅरिटेबल ट्रस्ट, तिथे आम्ही नर्सिंगचे कॉलेजेस चालवतो. एकही नर्सिंग पास झाल्यानंतर ती विदिन अ डे तिला लगेच व्यवसाय, लगेच नोकरी आहे. बरोबर. त्यामुळे एवढी डिमांड त्या फील्डला आहे. कदाचित आपला समाज थोडासा मागासलेला असल्यामुळे नर्सिंगच्या कोर्सकडे जाण्याकरता विचार करतो का आम्ही नर्स का व्हायचं. पण नुसतं ही फक्त वंजारी समाजाकरता शिक्षण घेणारी संस्था नाही आहे. इथं सर्व समाजाचे शिकतात. शेवटी जरी ओनरशिप ही समाजाकडे असली पण शिक्षण घेणारे सर्व समाजाचे आहे. बरोबर. आणि शिक्षण घेणारे सर्व समाज मी या अर्थातनं बोलतोय का जे आर्थिक दुर्बळ आहे त्याच्यासाठी ही संस्था आहे. आज आपण एकीकडे बघतो का आज मी जे कॉन्व्हेंट स्कूल, आपलं इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, तिची फी माझी 15,000 रुपये आहे. आणि नाशकामध्ये कॉन्व्हेंट स्कूल अशी आहे का तिची फी 1.5 लाख रुपये आहे. म्हणजे 1.5 लाख फी भरणाऱ्यांना लाईन लावून पण ॲडमिशन मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि एकीकडे फार मोठा वर्ग असा आहे का त्याला 15,000 रुपये भरण्याकरता इन्स्टॉलमेंट करून लागत आहे. तो 15,000 एकदम भरू शकत नाही. तर आपल्याला त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, आपल्याला त्या वर्गावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, आपल्याला त्या वर्गाला शिक्षण द्यायचं आहे. बरोबर. ज्या विचाराने ही संस्था आपली धर्मदाय संस्था आहे. ज्या क्रांतीवीरांच्या नावाने ती संस्था स्थापन झाली त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे समाजासाठी बेसलं. म्हणजे वंजारी समाज नाही,
सर्वच दुर्लक्षित होता. म्हणजे ते एस टी इंटकमध्ये काम केलं, त्यांनी MSCB मध्ये काम केलं, त्यांनी युनियनचं काम केलं, त्यांनी कामगारांचं काम केलं, त्यांनी हमालांचं काम केलं असेल, विडी कामगारांचं काम केलं असेल, तर पूर्ण आयुष्य त्यांनी कामगारांकरता वेचलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या संस्थेला ज्याच्या नावाने आपली संस्था आहे त्याच्याच जर का इतिहास पाहिला तर त्यांनी ह्या वंचितांसाठी केलेलं काम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकीकडं कॉम्पिटिशनला पण जायचं आहे, एकीकडे तुम्हाला ॲडव्हान्स एज्युकेशन पण द्यायचं आहे, मात्र एकीकडे तुम्हाला आर्थिक दुर्बळ पण तुम्ही आहात. हे संस्थेचं ब्रीद वाक्य सुद्धा आहे, दुरितांची तिमिर जाऊ. अतिशय चांगल्या विचारानं तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय आणि या निवडणुकीत तुम्हाला यश मिळो आणि ज्या काही संकल्प तुम्ही सोडलेले आहेत आता हे सगळं विवेचन करताना त्याची पूर्ती हो या शुभेच्छा तुम्हाला फॉर द पीपल न्यूज कडून देतो. धन्यवाद. थँक्यू. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.